तर गाईस मी हा वाला चिप्स आणलेला आहे आणि मी ह्याला हे टोमॅटो केचप आणि शेजवान लावणार आहे, सॉरी असं. आणि तिला सांगणार आहे काऊला की मी 3 चिप्स आणलेत, आता ते कोणते कोणते टेस्ट आहेत तर तुम्हाला सांग. तर मग आता ते तिला मी देते खायला आणि मग बघूया आपण ती काय सांगते. गुड्डे बिस्किट 2, तुला 5 रुपयाचा आणि मला 10 रुपयाचा. तेरा बाप यहाँ छोड़कर गया था कि तेरी माँ. काऊ मी 3 चिप्स आणले, आता तुला त्याच्यातनं म्हणजे चेक करायचं आहे की कोणता टेस्ट कसा आहे आणि कोणता आहे, ठीक आहे? हो हो. नाही, तुला डोळे पण बंद करायचे, तर डोळे बंद करून चेक करायचं, डोळे नाही खोलायचे, ठीक आहे? डोळे बंद कर, चल डोळे बंद कर इमानदारीने. झालं तुझं खाऊन, ठीक आहे? डोळे खोलायचे नाहीत. हां, दर तू वरती ठेवते हाताच्या. खा. काय टेस्ट आहे याचं सांग तरी. शेजवान म्हणे लागते. शेजवानचा आहे ना, शेजवान चिप्स. शेजवानचं चिप्स कुठला आहे हे? पण शेजवान चिप्स कुठून निघालं मला नाही बता ना माहिती, मला. नवीन असेल. ठीक आहे, दे ते हातात दे. आता दुसरा चेक करूया. डोळे बंदच ठेव, डोळे नाही खोलायचे. दर दर पटकन. हां, टमाटरचा आहे. टमाटरचा आहे ना. बरोबर, 3 चिप्स आणलेत मी. घे जर, खाऊन घे. बरोबर बरोबर ओळखलंस तू पण. हां, टॅमॅटो, शेजवान, नॉर्मल. मी बोलते शेजवान कुठलं नवीन चिप्स लॉन्च झालं एकदम. घर पे जाने का अभी सीधा इतना ही मिलता है इधर. किती खाते ग, आणि मला एकच बिस्किट देते. किती मोजले तुला नाही लाज नाही वाटत जरा पण? मोजले नाही मी आता किती खाते. आम्ही आमचाच ब्लॉग बघतोय टीव्ही मध्ये. हे बघा, 5 दिन से नहीं नाई फिर भी यो यो बघ शाणा कसं येतं बघ. कोण आहे? थांब ना बघ. हा, अरे याला बघितलंच नाही मी. बघू, दाखव. 5 दिन से नहीं नाई फिर भी चमक. लाकडी. कुठे गेला? हे बघ, वो देखो दांत पाठा यहाँ थुक्के बैठा है, रंगे हाथों पकड़ लो इसको. चला आता कावला येडा बनून झालेला आहे, तर आता चाय पिऊया. येडा नाही, बेडी बेडी. हा स्कार्फ मी मिशोवरून ऑर्डर केलेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान. आणि खूप दिवस झाले, आताचा नाहीये. जेवायला काय बनवणार? जेवायला चाय पिलास ना? तो काय तोच बनवणार आहे जे सगळं महाराष्ट्रामध्ये खातात. काय? खातात डाळ भात. वरण भात, गव्हाची भाकरी, ठेचा बनवलेला आहे. तर आता 3 ऑप्शन आहेत, एक तर फ्लावर, शिमला मिरची आणि बटाटा. या तिन्हीमधनं काय भाजी? बटाटा. मी आज बटाटा नाही बनवणार, फ्लावरची भाजी बनवणार आहे. आमचा नारळ, पुजलेला नारळ आहे, किती छान उगवले.